जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. राजन राजन बहिर्जी नायकांकडनं खबर आली. उत्तरेतील मुघल राजवटीत अराजक माजलाय. सरदार अधिकारी वर्ग गोंधळून गेलाय. काय सांगता? गोंधळून गेलाय कशा पाय? आपला नेमका बादशाह कोण, कोणाचा हुकूम पाळायचा हे त्यांना कळत नाही. शहाजदा अकबरानं राजपुतांच्या मदतीनं औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारलंय. काय सांगताय? काय मला कळतच नाही. योग कशा पायी बडका नाही. म्हणजे कालपर्यंत याच राजपुतांनी मोगलांना आपल्या रोटी बेटी व्यवहारात घेतलं होतं. मग आजच असं काय बिघडलं? मामासाहेब, आमच्या आबासाहेबांनी आग्रा भेटीच्या वेळी उत्तरेत जे स्वाभिमानाचं बीज पेरलं होतं ना, ते आता उगवतंय. औरंगजेबाच्या भर दरबारात उभं राहून औरंगजेबानं दिलेली खिल्लत उडवली आणि टरकाळी फोडली. अपमान सहन केला जाणार नाही. त्या टरकाळीची अपत्य म्हणजे हिंदुस्थानात होणारे हे बंडावे. दुर्गादास राठोड हा त्यापैकीच आहे. राजा जसवंत सिंहाच्या दिवाणाचा मुलगा. शूर, हुशार, पराक्रमी, अभिमानी आणि राष्ट्रप्रेमी. त्याने शहजादा अकबराला फितवलं. तू अकबराचं नाव धारण करतो. आता राजपुतांचं प्रेम संपादन कर आणि स्वतःच बादशाह हो. आणि शहजादा अकबरानं बापा विरोधात बंड पुकारलं. हा भडका त्याचाच. आरतीच्या आता आलं ध्याना. मामासाहेब, शत्रूच्या राज्यातली अनागोंदी ही आक्रमणाची सर्वोत्तम संधी. पटतंय, एकदम पटतंय. राजन, बहिर्जी नायकांना काय निरोप द्यायचा? सांगावा धडा. पुराणपुराची खडाम माहिती पाठवून द्या म्हणावं तातडीने. लगीन लावायला येतोय. नवरदेव बाशिंग बांधून तयार आहे. अक्षी घोड्याचं कट. घोड्यावर बसलो का निघालोच. हो, पण सरनोबत ग्रहलक्ष्मी नाही आणायची, धनलक्ष्मी आणायची. तर तुम्ही आणाल ग्रहलक्ष्मी. कविराज, राजांनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं, विनोद करायला नाही. निरोप द्या बहिर्जी काकांना. मोगल राजवटीच्या तळाशी सुरुंग लावून दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवण्याची वेळ आली. सावध राहा. भले शाबास. मामासाहेब, शिवछत्रपतींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा हा छावा मदमस्त मोगली हत्तीचं गंडस्थळ फोडणार.